डेप्रिसिएशन मधले सेकंड जो प्रॉब्लेम आहे तो आज आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया। आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सेकंड नंबर प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही बघाल तर गेल्या वेळी जो प्रॉब्लेम आपण सोडवला त्याच्यापेक्षा थोडासा ऍडिशन आपल्याला केलेलं आहे त्यांनी, की याच्यामध्ये आपल्याला परचेस तर आहे पण सेल पण आपल्याला करून दिलेला आहे। तर ही ट्रीटमेंट मग आपण डेप्रिसिएशन मध्ये कशी करायची? आता आपण गेल्या वेळी जो प्रॉब्लेम बघितला तो एकदम बेसिक लेवलचा प्रॉब्लेम होता आणि आता जो आपण प्रॉब्लेम बघणार आहोत तो थोडासा त्याच्यामध्ये ऍडिशन आलेलं आहे, की त्याच्यामध्ये आपण हे बघायचंय सेलचं कसं ट्रान्झॅक्शन आपण करता येईल। तर मी हा प्रॉब्लेम वाचतो, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या समोर प्रॉब्लेम आहे तो पण तुम्ही वाचा। आता याच्यामध्ये ऑन 1st April 2016 मेसेस पूनावाला कंपनी लातूर परचेस इक्विपमेंट ऑफ ₹50,000 अगेन्स्ट चेक म्हटलं तर बँक। आपल्याला इथे कॅश मध्ये परचेस केलेली नसल्यामुळे चेक सांगितलेलं आहे, तर बँकचा यूज आपल्याला करावा लागेल। म्हणजे जी एंट्री आपण परचेस करताना मारतो मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश, त्याऐवजी आपल्याला इथे बँक वापरायचं आहे। ठीक आहे, ते एंट्री करताना मी दाखवतो। दे डिसाइडेड टू फॉलो फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड ऑफ डेप्रिसिएशन। The life of the equipment is estimated as 8 years and scrap value of equipment at the end of its life is estimated 2000. आता मी हे डेप्रिसिएशन काढण्याचं तुम्हाला एक फॉर्म्युला वाईज कसं डेप्रिसिएशन काढतात ते पण दाखवेन मी, म्हणजे याचे फॉर्म्युला वापरून दाखवेन डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं आणि मग ते डेप्रिसिएशन आपल्याला एव्हरी इयर तेच वापरायचं कारण की फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड आहे। On 1st January 2019, entire equipment is sold for ₹35,000. पूर्ण ती मशिनरी किंवा इक्विपमेंट आहे ते पूर्णच्या पूर्ण त्यांनी 1 जानेवारी 2019 ला विकून टाकलेलं आहे 35,000 ला। The firm close its books of accounts on 31st March each year, prepare equipment account, pass journal entries for third year and also calculate depreciation। आता त्यांनी आपल्याला थर्ड इयरच्या जर्नल एंट्री सांगितलेले आहेत की तुम्ही करून दाखवा आणि डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून दाखवा, इक्विपमेंट अकाउंट बनवा। मशिनरी अकाउंट म्हणजेच इक्विपमेंट अकाउंट आपल्याला बनवायचं आहे। तर हा प्रॉब्लेम बघूया आपण कसं सॉल्व्ह करायचा आहे। प्रॅक्टिकली ज्यावेळी आपण सुरुवात करू त्यावेळी हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तर हे आपण बघूया। आता तुमच्या समोर जर बघाल तर मी हे लिजर अकाउंट बनवून ठेवलेलं आहे। तर या लिजर अकाउंट मध्ये आता या अकाउंटला आपण पहिलं नाव देऊया, पहिल्यांदा डेबिट आणि क्रेडिट, याला नाव देऊया इक्विपमेंट अकाउंट किंवा तुम्ही मशिनरी अकाउंट पण बनवू शकता, पण इक्विपमेंट दिले असल्यामुळे इक्विपमेंट अकाउंट। इट्स अ डेट पर्टिक्युलर, दिस इज JF, अमाउंट, डेट पर्टिक्युलर, JF आणि अमाउंट असं हे भरायचं आहे। हा एवढा मोठा अकाउंट आहे, हा इक्विपमेंट अकाउंट आहे आणि आता खाली मी जो बनवतोय हा डेप्रिसिएशन अकाउंट आहे, त्याला नाव लिहिलं मी डेप्रिसिएशन अकाउंट। डेट पर्टिक्युलर, JF अमाउंट, डेट पर्टिक्युलर, JF आणि अमाउंट। ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा डेप्रिसिएशन थोडा छोटा आपण बनवलेला आहे। आपल्याला 3 वर्ष पुरेल एवढा आहे कारण की 2016 ला मशीन घेतलेली, 2019 ला विकलेली आहे, तर ऑब्विसली 3 वर्षाचं येणार आहे। तर त्याने आपल्याला जर्नल एंट्री पण ती शेवटच्या वर्षाची सांगितली आहे करायला, तर हे जर्नल मी बनवलेलं आहे। जर्नल एंट्रीज in the books of firm, a date particular, LF
अमाउंट. जर्नल मध्ये हा जो छोटा कॉलम असतो इथं एल एफ म्हणजे लिजर फोलिओ, आणि लिजर मध्ये जो छोटा कॉलम असतो इकडे लिजर मध्ये याला JF म्हणजे जर्नल फोलिओ, म्हणजे जर्नल मधला रेफरन्स इकडे आणि लिजर मधला रेफरन्स इकडे, असं असतो तो. हा वर्किंग नोट पेज पण मी बनवून ठेवलाय, म्हणजे तुम्हाला मी पहिल्यापासून सगळं वर्किंग दाखवेन. तर आता आपण सुरू करूया. परत एकदा प्रॉब्लेम मी नीट वाचतो, तुम्ही परत एकदा समजून घ्या तो प्रॉब्लेम कसा आहे. तर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, की 1 एप्रिल 2016 पुनावाला कंपनी लातूर परचेस इक्विपमेंट ऑफ ₹50,000 अगेन्स्ट चेक. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी इक्विपमेंट विकत घेतलेलं आहे ₹50,000, आणि पेमेंट चेकने केलेलं असल्यामुळे बँक येणार आहे, बरोबर. आता एप्रिलला सुरू केलेलं आहे. त्यांनी इयर एंडिंग आपल्याला मार्च दिले बघा. द फर्म क्लोज इट बुक्स ऑफ अकाउंट ऑन 31 मार्च. म्हणजे आपले इयर एंडिंग कसे कसे असतात मी तुम्हाला सांगितलं होतं, गेल्या वेळी आपण जानेवारी वाला बघितलं होतं. आता जनरली मी तुम्हाला इकडे दाखवतो की आपले इयर एंडिंग कसे असतात. तर इयर एंडिंग असे आहे, एक तर जानेवारी टू डिसेंबर असणार, हे 12 महिन्याचा पूर्ण कालखंड आहे, किंवा एप्रिल टू मार्च असणार, हा पण 12 महिन्याचा आहे कालखंड. त्यामुळे तुम्ही दोघांपैकी कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला येऊ शकतो. एप्रिलला स्टार्ट झालं तर मार्चला तो क्लोज होणार आहे अकाउंट. तर या प्रॉब्लेम मध्ये मार्च इयर एंडिंग असल्यामुळे तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही. एप्रिल ते मार्च हा 12 महिन्याचा पिरियड आहे. आता यांनी सगळ्यात पहिले ट्रान्झॅक्शन दिले 1 एप्रिलला. त्यांनी 2016ला मशिनरी विकत घेतलेली आहे, म्हणजे इक्विपमेंट 50,000ची. तर त्याची एंट्री मी तुम्हाला इथे करून दाखवतो जर्नल मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा डेट 1 एप्रिल 2016, ठीक आहे. एंट्री येणार आहे इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट येणार. इकडे काय येणार, बँक अकाउंट. अमाऊंट किती आहे, 50,000. ठीक आहे. नॅरेशन येणार बिंग परचेस इक्विपमेंट बाय चेक. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये ही एंट्री मी केलेली आहे. आता या एंट्रीची पोस्टिंग आपल्याला करायची आहे. तर सिंपल आहे की इक्विपमेंट अकाउंट आपण बनवलेलं आहे, पहिलं तुम्ही दाखवलंय मी इक्विपमेंट अकाउंट एकदम सिंपल पद्धतीने. तर इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू बँक, म्हणजे इक्विपमेंट अकाउंट डेबिट झालेलं आहे, तिथे आपल्याला लिहायचे टू बँक अकाउंट. तारीख येणार आहे 1 एप्रिल 2016. टू बँक अकाउंट 50,000, बरोबर आहे. आता जर बघाल तर याच्यामध्ये तुम्ही आता ही एंट्री तर मारली आपण, बरोबर आहे, इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू बँक. आता पुढे काही ट्रान्झॅक्शन झाले का यावर्षी, नाही. आता ते काय म्हणतात, दे डिसाइड टू फॉलो फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. ठीक आहे, म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड किंवा फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड मध्ये करायचं. आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की लाईफ ऑफ इक्विपमेंट इज 8 years अँड स्क्रॅप व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ इट्स लाईफ 2000. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये गेल्या वेळच्या प्रॉब्लेम मध्ये कसं डेप्रिसिएशनचे पर्सेंटेज दिले होते की ते दरवर्षी 10% काटणार, किंवा 5% काटणार, किंवा 15% काटणार. याच्यामध्ये तसं काही दिलं नाही ना तुम्हाला. इनडायरेक्टली आता डेप्रिसिएशन काढायचे. तर तुम्हाला आठवत असेल की डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला मी थिअरी लेक्चरमध्ये सांगितला होता. तर तो आता वर्किंग नोट मध्ये मी कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन तुम्हाला इयरली काढून दाखवतो. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन, बरोबर आहे. तर कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला काय, कॉस्ट ऑफ असेट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन इस्टिमेटेड लाईफ ऑफ असेट. हा फॉर्म्युला आहे. हा गेल्या वेळी पण आपण बघितला होता. ते लोक डेप्रिसिएशन वर्किंग करताना काही ते लोक आपल्याला पर्सेंटेज कधी देतील, कधी अशा वेगळ्या पद्धतीने सांगतील. तर घाबरून जायचं नाही, आपण त्याकडे सोल्युशन असतं. आपण हे शिकलेलो पण आहोत, पण ते लक्षात नसल्यामुळे तुमच्या पटकन गोंधळ होऊ शकतो. पण डेप्रिसिएशन अशा पद्धतीने काढायचं मी दाखवतो. आता कॉस्ट ऑफ असेट त्यांनी सांगितलं 50,000 रुपये आहे, आपण विकत घेतली. तुम्हाला तर एंट्री पण माहित आहे.
आता त्यांनी स्क्रॅप व्हॅल्यू सांगितलेली एंड ऑफ द इयर प्रॉब्लेम मध्ये 2000 रुपये, मग मी इथे 2000 लिहिले आणि इस्टिमेटेड लाईफ किती आहे 8 वर्ष. तर अशा पद्धतीने आता 50 मायनस 2 48 आले. 48 डिवाइड बाय 8. आता 8च्या पाड्यामध्ये बघा तुम्हाला 48 मिळतात का? 8 पंचे 40, 8 48 म्हणजे 6000 डेप्रिसिएशन पर ॲनम येणार आहे. पर ॲनम म्हणजे फुल इयरला 6000, म्हणजे हे 12 महिन्यासाठी आहे. मी एक तुम्हाला सिंपल करून दाखवतो की 6 महिन्यासाठी किती असेल, मग 3000 असणार. बरोबर आहे. 3 महिन्यासाठी किती असेल, मग 1500 असणार. अच्छा, मग 9 महिन्यासाठी किती असू शकतं, 4500. कसं 3 आणि 1 1500, 4500. बरोबर आहे ना, 4500. तर हे असं आपण काढून ठेवायचं, म्हणजे आपल्याला फ्युचरमध्ये पटकन कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. 6 महिन्याचं म्हटलं तर 3000 येणार, 3 महिन्याचं म्हटलं तर 1500 येणार, आणि 9 महिन्याचं म्हटलं तर 4500 येणार, आणि वर्षाचं म्हटलं तर 6000 येणार. तर असं आलं तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवायची. ही डेप्रिसिएशनची महत्वाची वर्किंग झालेली आहे. तर आता या प्रॉब्लेम मध्ये पुढे तर काही सांगितलं नाही त्यांनी. 2016 म्हणजे आपलं पहिलं वर्ष 2016 ते 17 असणार आहे. किती असणार आहे, 2016 ते 17. तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन करावं लागेल फॉर द इयर 2016-17 मध्ये. आता ही वर्किंग मी करतोय, तर आपल्याकडे एकच मशीन असल्यामुळे आपण तिला 1 नंबर टाकूया. कॅल्क्युलेशन ऑफ कॅल्क्युलेशन नको, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी किंवा इक्विपमेंट ₹50,000 ऍट द रेट ऑफ काय म्हटलं नाही, तर मग आपण फॉर किती, आता 16-17 मध्ये काहीच झालं नाही, म्हणजे 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017. तर किती येणार सांगा मला, 12 महिने. मग पूर्ण 12 महिन्याचं किती येणार डेप्रिसिएशन इथे दिले, 6000 रुपये. मग मी इथे 6000 रुपये लिहून टाकले. बाकी आपल्याकडे कुठलीही मशिनरी नाही, तर मग पहिल्या वर्किंग मध्ये 6000 लिहून टाकले. तर आता डेप्रिसिएशनची एंट्री मारताना आपण कशी मारायची ती बघा. 31 मार्च 2016 तर 2017 डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट. मी जरा शॉर्टकट मध्ये एंट्री लिहितोय, तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. 6000. ठीक आहे. डायरेक्शन येणार बिंग डेप्रिसिएशन चार्ज फॉर 12 मंथ. ठीक आहे, लिहिलं. आता याची पोस्टिंग. आता डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट, म्हणजे डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट झालेलं आहे. तुमच्या समोर इथे डेप्रिसिएशन अकाउंट आहे. डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये डेबिट साईड ही आहे त्याची, त्यामुळे इथे येणार टू इक्विपमेंट अकाउंट. तारीख येणार 31 मार्च 17. किती, 6000 रुपये. आणि इकडे आता डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट आहे ना, बरोबर आहे ना. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट, तर डेप्रिसिएशन मध्ये टू इक्विपमेंट लिहिलं आपण. आता इक्विपमेंट मध्ये बाय डेप्रिसिएशन, काय लिहायचंय, बाय डेप्रिसिएशन. म्हणजे इक्विपमेंट मध्ये येणार बाय डेप्रिसिएशन अकाउंट. किती, 6000. तारीख येणार 31 मार्च 2017. ठीक आहे. आता बघा, इक्विपमेंट पण आलं, डेप्रिसिएशन पण आलं. आता हे वर्ष संपलेलं आहे. आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलंय, तर लास्ट एंट्री आपल्याला हे डेप्रिसिएशन P&L ला ट्रान्सफर करायचं असतं. ते येणार 30 दिवस आहे 2017. एंट्री येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे लॉस आहे ना, मग डेबिटला जाणार P&L अकाउंट. P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन हा लॉस असतो, लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. 6000 डॅश बिंग डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू P&L अकाउंट. ठीक आहे, झालंय. आता हे P&L अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. तर P&L अकाउंट आपण बनवलं नाही, पण डेप्रिसिएशनच्या पुढे जाणार, क्रेडिटला जाणार, कारण की डेप्रिसिएशन अकाउंट क्रेडिट झालंय. तर डेप्रिसिएशन अकाउंटच्या इथे क्रेडिटला मी लिहिणार 31 मार्च 2017 बाय P&L अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6000. ठीक आहे. आता हे वर्ष आपल्या इथे संपलेलं आहे. एकदम सिंपल असतं, तुम्ही जरा लक्ष द्या. 6000 किती
हे वर्ष संपले, दोन्ही बाजूची टोटल समान आलेली आहे, अकाउंट क्लोज झालेलं आहे. आता आपण इथे वर बघूया, इथे काय झालंय तर हे अकाउंट इथे मी क्लोज करतो 2 ओळी सोडून. 50,000 जी अमाऊंट मोठी असते ती दोन्ही बाजूला लिहायची असते. ठीक आहे, 50 कारण की इकडे 6,000 आहेत ना, मग 50 मधून 6 गेले किती उरले मला सांगा. 50 मधून 6 गेले तर उरले तुमचे 44. किती उरले 44. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन सीडी लिहायचं 31 मार्च 17. आता इथे क्लोज केलेलं आहे तुम्ही अकाउंट, हे सीडी म्हणजे क्लोज असतं. आता याला लगेच खालच्या ओळीत ओपन करायचं, इकडे डेबिटला विरुद्ध दिशेला कधी पण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओपन करताना बीडी वापरायचं. 44,000. तारीख येणार 1 एप्रिल 2017. बघा ओपन केलं मी समोर. ठीक आहे, इकडे क्लोज, इकडे ओपन. एकदम सिंपल आहे प्रोसेस, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता 17-18 मध्ये काहीच झालेलं नाही. 17-18 मध्ये काहीच झालं नाही, तर एकदम सिंपल आहे. मग आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण की त्यांनी डायरेक्ट 2019 ला मशीन विकलेली आहे ना. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, 17-18 मध्ये आपल्याला डेप्रिसिएशनच करावं लागेल. आता सिंपल आहे, पूर्ण वर्षाचे डेप्रिसिएशन 6,000च आहे. तर मी परत एक वर्किंग नोट करणार, 3 नंबर, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन फॉर द इयर 2017-18. बरोबर आहे. आता याच्यामध्ये मशीन आपल्याकडे एकच आहे, तर ऑन इक्विपमेंट ₹50,000 डेप्रिसिएशन फॉर 12 मंथ. किती येणार, 6,000 येणार. एकदम सिंपल. आता याची मी टोटल करून टाकतो, 6,000 झालं. आता याच्यामध्ये हे डेप्रिसिएशन आहे, तर आता डेप्रिसिएशनच्या 2च एंट्री येणार. आता त्या मी इथे खाली लिहित नाही, तुमच्या माहितीसाठी या 2 फक्त तारीख इथे 18-18 असणार आहे, लक्षात घ्या. एंट्री असणार आहे डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट. 6,000च असणार आहे. ठीक आहे, तर डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये टू इक्विपमेंट अकाउंट आता इथे खाली येणार आहे. तुम्ही बघा, टू इक्विपमेंट अकाउंट 31 मार्च 2018 6,000. आणि याचाच सेकंड इफेक्ट इकडे येणार आहे, बाय डेप्रिसिएशन अकाउंट 6,000. दिसतंय तुम्हाला, मला वाटतं दिसतंय ना. ठीक आहे, तर 31 मार्च 18 तारीख येणार. ठीक आहे, बाय डेप्रिसिएशन अकाउंट. आणि इथे टू इक्विपमेंट अकाउंट. ठीक आहे, तर हे झाली पहिली एंट्री. आता आपल्याला हे ट्रान्सफर करायचं डेप्रिसिएशन, ते एंट्री असणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन अकाउंट 6,000. म्हणजे सेम डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये बाय P&L अकाउंट येणार, तुम्ही बघू शकता. ते डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये येणार बाय P&L अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,000. 31 मार्च 2018, सॉरी 2019, 19. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही 18 यायला पाहिजे ना, 19 कसं आहे, 18 बरोबर. ओके, आता हे क्लोज झालेलं आहे. आता मी इथे हा अकाउंट क्लोज करतो. 6,000. ठीक आहे, अकाउंट क्लोज झालेला आहे. हा पण अकाउंट आपण क्लोज करूया व्यवस्थित, म्हणजे छान दिसायला पाहिजे असं. 44,000 मायनस 6,000 किती उरले, 44 मधून 6 गेले, किती उरले मला सांगा. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 31 मार्च 18. 44 मधून 4 गेले, 40 उरले, 2 उरलेले गेले, म्हणजे 38,000 उरले. ठीक आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. कॅल्क्युलेटरची सवय नाहीच आहे 12वीला, आणि करायची पण नाहीये आपल्याला. मोबाईलची तर बिलकुल करू नका मोबाईलमध्ये, कारण की ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेटर यूज करायला घेता ना, त्यावेळी तुमची मेमरी पॉवर संपून जाते. तुमचं कॅल्क्युलेशन करण्याचं जे माइंड मध्ये स्ट्रक्चर आहे ते बिघडून जातं. त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेटर किंवा मोबाईलमध्ये काही करू नका. ठीक आहे, तर आता हे ओपन करून घेऊया इकडे. 1 एप्रिल 2018 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 38,000. ठीक आहे, हा आता 2018-19 बरोबर ना, 2018-19. आता तुम्ही बघाल तर 19 ला त्यांनी मशीन विकलेली आहे. ऑन 1 जानेवारी 2019
2019. एंटायर इक्विपमेंट इज सोल्ड फॉर ₹35,000. आता मला सांगा 1 जानेवारी, आता आपण 1 एप्रिल 2018 ला, तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 9 महिने झाले डिसेंबर पर्यंत, आणि त्यांनी 1 जानेवारीला विकली, म्हणजे बरोबर 9 महिन्यांनी मशीन विकलेली आहे. जानेवारी महिना कॅल्क्युलेट होणार नाही, कारण की 1 जानेवारी, बरोबर आहे ना, पूर्ण महिना थोडाच पहिल्याच दिवशी विकले, त्यामुळे जानेवारी महिना आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. डिसेंबर पर्यंत 9 महिने होतात, याचा अर्थ 9 महिन्यानंतर त्यांनी मशिनरी विकलेली आहे, आणि मग ते आता आपल्याला सांगतात की त्याचं डेप्रिसिएशन काढा, त्याचा प्रॉफिट लॉस काढा. तर आता मी तुम्हाला त्याची वर्किंग करून दाखवतो. आता त्याची वर्किंग आपण इकडे बघूया, मागच्या पानावर दाखवतो जरा, कारण की ती मोठी असणार आहे थोडीशी. दिसते वर्किंग नोट नंबर 4, कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी किंवा इक्विपमेंट. सिंपल आहे. तुम्ही मशीन कधी घेतली होती? 1 जानेवारी 2016 ला घेतलेली. ठीक आहे, 2016 ला तुम्ही मशीन घेतलेली 50,000 रुपयाला. ठीक आहे, त्यानंतर त्या वर्षीचं 12 महिन्याचं डेप्रिसिएशन तुम्ही कट केलेलं आहे 6,000 रुपये. उरले किती? 44,000. ठीक आहे, आलं इयर, हे 16 ला घेतलं म्हणजे 17, 16-17 ना. आता इथे इयर आलं 2017-18, बरोबर आहे. आता या वर्षी पण तुम्ही डेप्रिसिएशन काढून दाखवलं, 12 महिन्याचं झालेलं, बरोबर ना. 12 महिने 12 मंथ किती? 6,000 होता, कट झालं, व्हॅल्यू आली 38,000. मागाशी बघितली असेल तुम्ही. आता 2018-19 इयर आहे. आता 18-19 मध्ये त्यांनी पूर्ण वर्ष कंप्लीट होऊन दिले नाही, त्यांनी 9 महिन्यामध्ये विकले, त्यामुळे डेप्रिसिएशन पहिल्यांदा आपल्याला चार्ज करावं लागेल 9 महिन्याचं. आता मी मगाशी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला 9 महिन्याचं डेप्रिसिएशन किती दाखवत होतं? 4,500 रुपये, बरोबर ना. मी कॅल्क्युलेट करून ठेवलेलं, इझी आहे ना. आता कॅल्क्युलेट करायची गरज नाही लागली आपल्याला, त्यामुळे 4,500 रुपये मी डेप्रिसिएशन इथून कट करतो. शून्यातून शून्य, शून्यातून शून्य गेला. आता इथे खाली आहे ना अंक, मग इथे आजचा घ्यावा लागेल. 10तून 5 गेले 5, 7तून 4 गेले 3, आणि हे किती आहे? याच्यातून काय नाही येणार, 33,500. आता ही असते कॉस्ट ऑन डेट ऑफ सेल, याला काय म्हणतात? कॉस्ट ऑन डेट ऑफ सेल. ठीक आहे, कळते तुम्हाला? एकदम सिंपल आहे. आता याच्यामध्ये लेस, आता आपण कितीला विकली ती? काय प्रॉब्लेम मध्ये दिलाय? कितीला विकली आपण ती बघा जरा. आपण विकली 35,000 ला. कितीला विकली आपण? 35,000 ला विकली, बरोबर आहे. आता मला सांगा, त्याची किंमत होती 33,500 त्या दिवशी, आणि आपण विकली 35,000 ला. याचा अर्थ आपण प्रॉफिटला विकले, जास्त किमतीला विकले. मग कितीचा प्रॉफिट झाला असेल आपल्याला? ठीक आहे, 33,500 म्हणजे आपल्याला 1,500 रुपयाचा प्रॉफिट झाला, प्रॉफिट ऑन सेल. ठीक आहे, आता म्हणजे याचा अर्थ आपल्याला प्रॉफिटची एंट्री पण मारायची आहे, सेलची एंट्री पण मारायची आहे, डेप्रिसिएशनची एंट्री पण मारायची आहे. सगळं एकाच वर्किंग मध्ये आलेलं आहे आपल्याला, बरोबर ना. तर आता आपण इथे मी तुम्हाला एंट्री दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एंट्री मारायची आहे 1 जानेवारी 2019 सेल केलेली आहे. ते एंट्री येणार बँक अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट 35,000. एकदम सिंपल, 35,000, बरोबर आहे. बिंग इक्विपमेंट सोल्ड. ओके, याची एंट्री करायची आपल्याला इक्विपमेंट अकाउंट मध्ये. तारीख काय आपली? 1 जानेवारी 2019. बाय बँक अकाउंट. काय करायचंय? बाय बँक अकाउंट. नीट बघून घ्या, 35,000. ठीक आहे, ओके. आता हे झालं. आता त्याच्यानंतर आपल्याला काय झालं? या सेल प्रॉफिट मध्ये, आपल्या सेल मध्ये प्रॉफिट झाला का लॉस झाला? तर आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. एंट्री बघा इकडे, 1 जानेवारी 2019 ला आपल्याला प्रॉफिट झालेला आहे
त्यामुळे एंट्री येणार इक्विपमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता P&L क्रेडिट होणार, कारण की इन्कम आणि गेन कधी पण लक्षात ठेवा क्रेडिट होतं 1,500 रुपये. 1,500 रुपये वर्किंग मध्ये मी दाखवलं होतं ना तुम्हाला, 1,500 रुपये बिंग प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी किंवा इक्विपमेंट, जे काही आहे. कळलं तुम्हाला? आता इक्विपमेंट मध्ये कुठे येणार हे? इक्विपमेंट अकाउंटला टू P&L अकाउंट 1,500 रुपये. किती गेले? 1 जानेवारी 2019. ठीक आहे, लिहिलं पण. आता आपलं काय राहिलं? डेप्रिएशन. तर आता डेप्रिएशन आपण वर्किंग मध्ये तर इकडे दाखवलेलं आहे, हे असं आपल्याला परत करायची गरज नसते, पण मी तरी तुम्हाला दाखवतो. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन फॉर द इयर 2018-19. हे मी का दाखवतोय? कारण की आता या प्रॉब्लेममध्ये एकच मशीन असल्यामुळे ते पटकन क्लोज आउट झालेलं आहे. पण आता याच्या पुढे मी जे प्रॉब्लेम घेणार आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा अनेक मशिनरी असतात, त्यामुळे तुम्हाला ही वर्किंग करावीच लागते. कारण की एक विकली म्हणजे दुसऱ्या बाकी असतात ना, तर त्या पण आपल्याला कराव्या लागतात. तर म्हणून इथे आता सध्या मी दाखवतो ऑन इक्विपमेंट ₹50,000 डेप्रिसिएशन फॉर किती महिने सांगा मला? 9 महिने. कारण की 9 महिन्यांनी विकून टाकले. किती? 4,500 रुपये डेप्रिसिएशन आलेलं आहे. तर 4,500 मी लिहून टाकले इकडे. ठीक आहे, आता इथे आपल्याला डेप्रिसिएशनची एंट्री करायची. नीट बघा, इथे एंट्री येणार 31 मार्च 2019. कारण इयर एंडिंगला काढतो आपण डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट किती? 4,500 बिंग डेप्रिसिएशन चार्ज फॉर 9 मंथ. ठीक आहे. आता डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये काय येणार? ठीक आहे, टू इक्विपमेंट अकाउंट. इकडे बघून, टू इक्विपमेंट अकाउंट 4,500 31 मार्च 19. आणि इक्विपमेंट अकाउंट मध्ये 31 मार्च 19 ला बाय डेप्रिसिएशन अकाउंट 4,500. आता हे झाल्यानंतर आपल्याला ही शेवटची एंट्री मारायची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन. बरोबर आहे. 31 मार्च 2019 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डेप्रिसिएशन किती? 4,500 बिंग डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू P&L अकाउंट. आता आपण एंट्री तर बघितली तुम्ही. आता इकडे डेप्रिसिएशन अकाउंट मध्ये बाय P&L अकाउंट 4,500 31 मार्च 19. ठीक आहे, आता अकाउंट मी क्लोज करतो. 4,500 टॅली झालेलं आहे. आणि इथे पण एंट्री हे सगळ्या झालेल्या आहेत. आता तुम्ही याची टोटल करू शकता. आता मशिनरी गेलेली आहे म्हणजे अकाउंट टॅली झाला पाहिजे, कारण की एकच मशीन होती आणि ती विकून टाकली ना, त्यामुळे आपल्याकडे 0 बॅलन्स राहिला पाहिजे. आता बघूया, लेट सी. इथे किती आले? 35 + 4 किती आले? 39,500. ठीक आहे, आता इथे 38 + 1 39,500 बघा टॅली झालेलं आहे. आता आपला अकाउंट संपलेला आहे. तुम्ही नीट बघू शकता याच्यामध्ये इक्विपमेंट अकाउंट आपला टॅली झालेला आहे 39,500. डेप्रिसिएशन अकाउंट सुद्धा टॅली झालंय. पण हा टॅली इथे का झाला? कारण की एक सिंगलच मशीन होती आणि ती आपण विकली. बरोबर आहे. तर ती विकल्यानंतर आपल्याला त्याचे हे मिळाले, काय बोलतात त्याला, त्याचे पैसे मिळाले आणि प्रॉफिट लॉस जो झाला तो निघून गेला. ठीक आहे, ते एकदम सिंपल आहे. तुम्ही जर हे नीट करू शकलात तर मला वाटतं की तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हा इक्विपमेंट अकाउंट डेप्रिसिएशन असंच प्रेझेंटेशन पाहिजे. आणि हे जर्नल एंट्रीज आहेत बघा किती छानपैकी. माझं अक्षर खराब आहे थोडंसं, पण तुम्ही चांगलं काढा आणि व्यवस्थित प्रेझेंट करा.
वर्किंग नोट अतिशय महत्वाचे आहे. वर्किंग नोट करण्याचा प्रयत्न करा, वेळ जाईल पण ठीक आहे, चुका होणार नाही. सेल आणि प्रॉफिटची तुम्ही बघू शकता मी कशा एका पद्धतीने व्यवस्थित काढलेली आहे. तर या गोष्टी नीट समजून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. हा प्रॉब्लेम मी सोडवला. आता हा आपला प्रॉब्लेम नंबर 2 आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर मी जे प्रॉब्लेम घेणार आहेत ते थोडेसे कॉम्प्लिकेटेड असणार आहेत. नंबर ऑफ मशिनरी त्याच्यामध्ये वाढणार आहेत, ॲडिशन परचेस येणार आहे, सेल ऑफ पार्ट ऑफ मशीन, पूर्ण मशीन सेल करणं आणि एक तुकडा सेल करणं, हे काही प्रॉब्लेम मी घेणार आहे. तर तुम्ही हे डेप्रिसिएशनचे लेक्चरकडे नीट बघत राहा आणि एक लेक्चर तुम्ही एकदाच बघून सोडू नका, कंटिन्यू बघत राहा, 1-2दा प्रॅक्टिस होईपर्यंत. सिमिलर प्रॉब्लेम घरी प्रॅक्टिस करा आणि चुकत असेल तर माझा परत हा प्रॉब्लेम बघायचा की मी कसं वर्किंग केले, तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करा. अमाऊंट वेगळ्या असल्या तरी चालतील पण सोल्युशन तुमचं बरोबर येईल. नॉट नेसेसरी की तुम्ही क्लासेसमध्ये जा आणि तिकडे शिका, काही गरज नाही. तुम्ही याच्यामध्ये हे व्हिडिओ बघितला तरी हा तुम्हाला व्यवस्थित गायडन्स आहे. तुम्ही एवढंच करा बस, तुम्हाला प्रॉपर मार्क मिळतील. ठीक आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. गेल्या वेळी माझं एक लेक्चर करायला वेळ लागला मला हे, पण ठीक आहे. आता पुढच्या वेळी मी प्रयत्न करेन की पटापट याचे लेक्चर मी आणेन, कारण की हा चॅप्टर पण मला ही मेथड संपवायची आणि दुसऱ्या मेथडमध्ये पण जायचं आहे आणि थोडे लेंदी होत आहेत. तर आपण बघूया. तिथपर्यंत तुम्ही हे बघत राहा, जुने पण लेक्चर बघत राहा की तुमचं कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. थिअरी लेक्चर बघा आणि लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.